नमस्कार, मी निरंजन बद्दुल, सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार। विषय आहे सोलापूर शहरातून व जिल्ह्यातून मावाबंदी विक्री व मावा तयार करणे या विरुद्ध आवाज उठवण्याचा आहे। या माध्यमातून मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की मावाबंदीच्या विरोधात सर्व सोलापूरकरांनी आवाज उठवावे। या माध्यमातून मी प्रत्येक सोलापूरकर, डॉक्टर असोसिएशन, वकील असोसिएशन, CA असोसिएशन, सगळे उद्योगपती, सर्व सोलापूरकरांना तसेच सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनाही विनंती करतो की सोलापूर शहरातून कायमस्वरूपी मावाबंदी करण्यात यावी। या मागणीसाठी प्रत्येक सोलापूरकरांनी आवाज उठवावा। आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांना निवेदनाच्या माध्यमातून आपण मागणी करावी अशी विनंती करतो। मावामुळे अनेक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे। यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते। या माध्यमातून कॅन्सर म्हणा, बरेच जणांचे आवाज गेलेले आहे, बरेच जणांचे आजारी पडलेले आहेत। तसेच अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या मावामुळे सोलापूरचा पूर्ण विद्रुपीकरण झालेलं आहे। कुठं बघील त्या ठिकाणी फक्त घाणीचं साम्राज्य, लाल टिपके दिसत आहेत। यामुळे सोलापूरचं नाव खूप खराब होत आहे। मी या माध्यमातून सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण सोलापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी मावाबंदीसाठी पुढाकार घेऊन आपल्या पद्धतीने आपल्या परीने आपण निवेदनच्या माध्यमातून आवाज उठवावे याची मी विनंती करतो।